नमस्कार, नगरसेवा टाइम्समध्ये आपलं हार्दिक स्वागत। हा रस्ता आहे मांजरी ते वाघोलीला जाणारा। आपण हा रस्ता पाहू शकता। अतिशय कंटिन्यू या रस्त्याला रहदारी असते आणि आपण पाहू शकता किती मोठी रहदारी आताही या ठिकाणी आपल्याला दिसत असेल। त्याचबरोबर याच ठिकाणी आपण हे बाभळीचं झाड पाहू शकता। या बाभळीच्या झाडाच्या सर्व मुळ्या आपण पाहू शकता। अगदी या सगळ्या मुळ्या सगळ्या समोर आलेल्या आहेत। झाड आता जवळपास म्हणजे त्याचा तो आधार असतो मुळ्याचा त्या झाडाला, तर त्या सर्व मुळ्या आता उघड्या पडलेल्या आहेत। म्हणजे कदाचित आणि जेव्हा पाऊस पडतो, जेव्हा आपण मोठा पाऊस पडतो तेव्हा अनेक वेळा पाहिलेला आहे की या नदीचं पाणी अगदी इथपर्यंत आलेलं असतं आणि अशा धोकादायक परिस्थितीमधून या ठिकाणी वाहतूक कंटिन्यू सुरू असते। आपण पाहू शकतो किती मोठी रहदारी या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी हे बाभळीचं झाड आपण पाहू शकतो। किती संपूर्ण मुळ्या या ठिकाणी मोकळ्या झालेल्या आहेत या झाडाच्या। हे झाड जर कदाचित असं हे जर खाली जर या ठिकाणी पडलं तर या झाडामुळं अनेक हे येणारे वाहनं वगैरे आहेत त्याचा खूप मोठा दुष्परिणाम होऊ शकतो। वेळ प्रसंगी जीवितहानी होऊ शकते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि याचाच विचार करून या परिसराचे माजी शासननियुक्त नगरसेवक सन्माननीय बाळासाहेब घुले यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि हे जे धोकादायक अशी झाडं या परिसरामधले आहेत ती धोकादायक झाडं तोडण्याची मागणी त्यांनी केली आणि आज आपण पाठीमागं पाहू शकता की महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते कर्मचारी आता या झाडांवरती कार्यवाही करत आहेत आणि हे झाडं कट करून या ठिकाणी धोकादायक झाडं सगळी तोडण्याची कार्यवाही या ठिकाणी आता सुरू आहे। आपल्यासोबत माजी शासननियुक्त नगरसेवक बाळासाहेब घुले हे आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। बाळासाहेब नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, काय परिस्थिती आहे? परिस्थिती एक 8 दिवसापूर्वी ह्या भागात मी अशी फिराया भागात आलो तर पाहिलं तर ही धोकादायक झाडं होती। या ठिकाणी एक टेम्पो होता उभा, तर कधी झाडं पडून मोठा अपघात होण्याची शक्यता होती। त्यानंतर मी सर्व गावातला सर्वे केला। या ठिकाणी आहे आपली वेस आहे जी गावाची जुनी वेस, त्या वेशीवर झाडं मोठी मोठी उगावली। त्या ठिकाणी कोणाचंही लक्ष जाईना, म्हणजे अधिकारी असो किंवा कामगार असो महानगरपालिकेचे ते कोणाचं लक्ष जाईना। ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी आपले हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालयाचे मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त माननीय रवी खंदारे साहेब यांना विनंती केली। यांना पत्र लिहिलं मी आणि तसेच उद्यान विभागाचे गायकवाड साहेब यांनाही विनंती केली। माझे मित्र होते प्रभाकरजी डवळे यांना म्हणलो की तुम्ही जाऊन गायकवाड साहेबांना उद्यान विभागात भेटा, तर त्या लोह्या उद्यानमध्ये, तर त्या ठिकाणी ते पण भेटून आले। त्यानंतर ही जी परिस्थिती होती खूपच बिकट होती। या ठिकाणी शाळेच्या गाड्या त्या जात्यात, त्या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते, मोठा अपघात होण्याची शक्यता होती। वर घरं आहे त्या ठिकाणी, तर ती घरं जर ह्या झाड कोसळले असते तर हे माती कोसळून ती घरंसुद्धा या ठिकाणी पडली असती, घरांचं नुकसान झालं असतं। त्यामुळं खंदारे साहेबांनी आणि रवी खंदारे साहेबांनी आणि उद्यान विभागाच्या गायकवाड साहेबांनी तातडीने दखल घेऊन या ठिकाणी त्यांची पूर्ण टीम पाठवली आणि या ठिकाणी त्यांनी काम चालू केलं आहे। मी ह्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचं तसंच सहाय्यक आयुक्त रवी खंदारे साहेब यांचं व उद्यान विभागाचे गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी पुढं असंच आम्हाला सहकार्य करीत राहावं ही माझी त्यांना विनंती आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहू शकता हे झाडं तोडण्याची कार्यवाही आता सुरू आहे। या ठिकाणी महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी हे धोकादायक जी झाडं होती ती धोकादायक झाडं तोडण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। हे आपण वर पाहू शकता, हे घर आहे आणि इथं हे आणखी एक धोकादायक झाड होतं आणि तेही आता ते झाड आता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कट केलेलं आहे। त्याचबरोबर आपण पुढं जी गावची ही वेस आहे मांजरी गावची, या मांजरी गावच्या वेसेतून इथून म्हणजे स्मशानभूमीकडे येणारा हा रस्ता आहे आणि इथे स्मशानभूमी गावची स्मशानभूमी आहे। आपण ही वेस पाहू शकता, प्रचंड जुन्या काळामध्ये खूप जुन्या काळामध्ये ही बांधलेली वेस आहे आणि या वेसेवरती उगवलेली ही मोठी मोठी झाडं तुम्ही बघा। ही अतिशय धोकादायक स्वरूपामध्ये ही झाडं आपण या ठिकाणी पाहू शकता। आता ही झाडं आपण जर पाहिली तर आपल्या सहज लक्षामध्ये येईल की हा रस्ता बघा किती रहदारी या रस्त्यावरती आहे आणि ही झाडं बघा, ही झाडं हे जर झाडं आपण पाहिलं तर बघा हे पूर्ण झाड या वेशीवरती उगवलेलं आहे। म्हणजे आणि हे फार जुनं बांधकाम आहे। हे जुनं बांधकाम असल्यामुळे हे बांधकामाची
सध्याची कंडिशन काय आहे, सध्याची अवस्था काय आहे, ही अवस्थाही आपण या ठिकाणी पाहू शकता. पूर्ण ते बांधकाम खचलेलं आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळं इथली खूप भयान अवस्था आहे. हेही झाडं खऱ्या अर्थाने या ठिकाणी काढण्याची गरज आहे. कदाचित ही झाडं खाली पडून हेही रस्त्यावरती झाडं पडू शकतात, त्यामुळं जीवितहानी होण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे. अण्णा, ही झाडं आपण पाहिलेत, तिथं कार्यवाही तर चालूच आहे. खरं तर या झाडावरही ही कार्यवाही होणं गरजेचं आहे, ही झाडं काढणं गरजेचं आहे. काय सांगा? बोलणं झालं होतं, परंतु साहेबांशी बोलणं झालं होतं, परंतु MSCB वाल्यांना फोन केला तर ते सहकार्य करीना. MSCB वाले ते म्हणतात आम्हाला ठिकाणच माहिती आहे. त्यांना आम्ही सांगितलं VS आपली जुनी त्या ठिकाणी वर धोकादायक झाड आहेत, ते काढाय महानगरपालिकेची टीम आलेली आहे, तर आपण कृपया या ठिकाणी लाईट आम्हाला बंद करा थोडा एक अर्धा तास. तर ते म्हणतात आम्हाला मारुती मंदिरच गावातलं माहिती नाही, आम्हाला नदीच माहिती नाही. मग आता मलाच आता आश्चर्य वाटलं की लोक असे का आम्हाला सहकार्य करीत नाही. ह्यांच्या योग्य ती कारवाई केली पाहिजे MSCB त्या लोकांवरती. ते गावातल्या लोकांना किंवा लोकप्रतिनिधी सहकार्य करायचं नावच घेत नाही ते अजिबात. आज जर ते आले असते तर त्या झाडांबरोबर हे सुद्धा धोकादायक झाड आपल्याला या ठिकाणी काढता आलं असतं. तरी बघू, आम्ही अजून पूर्ण प्रयत्न करतोय. पुन्हा ते MSCBच्या अधिकाऱ्यांना विनंती करून ते येतात का पाहतो, ते आले तर हे बी झाड आपलं निघून जाईल. धन्यवाद. म्हणजे बरोबर अगदी आपण इकडं पाहू शकता, हे वायर आहे इलेक्ट्रिसिटी वितरण कंपनीचे हे कनेक्शन या ठिकाणी इथून गेलेलं आहे. आणि हे जर झाड काढायचा आत्ता प्रयत्न केला कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी तर ते कदाचित त्या तारांवरती पडू शकतं आणि त्यामुळं अधिक नुकसान पण होऊ शकतं. त्यामुळं हे काही काळ हे बंद होणं आवश्यक आहे. निश्चितपणे वीज वितरण कंपनीनं याकडे गांभीर्यानं पाहून हे झाडं काढण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत केली पाहिजे. कारण इथंच ही स्मशानभूमी आहे. गावातून येणारे कंटिन्यू सगळे या वेशीतून बाहेर पडतात आणि इथंच स्मशानभूमी आहे. त्यामुळं याच्यावरती तात्काळ कार्यवाही होणं गरज आहे. कॅमेरा पर्सन सिद्धांत, मी शिवराम कांबळे, नमस्कार.